मित्रांनो, आज आपण निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शांत आणि निवांत अशा गारवा ॲग्रो टुरिझम या गुहागरमधील प्रसिद्ध इकोस्टेला भेट देतोय। हे इकोस्टे विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध असलेले आबोलोलीमधील छोटेसे गाव आहे। गुहागरपासून 30 किलोमीटर आणि चिपळूण रेल्वे स्थानकापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेले आणि मुख्य रस्त्यापासून अगदी 500 मीटर अंतरावर असलेला गारवा ॲग्रो टुरिझम आहे। येथे आपल्याला नारळी पोफळींच्या एका विस्तीर्ण शेतात गारवा ॲग्रो टुरिझम पाहायला मिळतं। शिवाय येथे सुपारींची विस्तीर्ण झाडे पाहायला मिळतात। गारवा ॲग्रो टुरिझम हे दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, एक म्हणजे येथील पक्षी आणि दुसरे म्हणजे येथील सात्विक जेवणासाठी। तर मित्रांनो, गारवा ॲग्रो टुरिझम आणि येथील पॅकेजेसच्या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आबोलोली हे निसर्ग संपन्न गाव असून सभोवतालचा जो परिसर आहे तो हिरवाईने नटलेला आहे। हिरवेगार डोंगर आणि नयनरम्य पाणवठ्यासह नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे गाव आहे। इथून पर्यटक सह्याद्रीच्या पर्वतांच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतात। जवळचे धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी बेस्ट लोकेशन आहे। येथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी, शांतता देणारे निसर्गरम्य अभयारण्य पाहायला मिळते। आबोलोलीमध्ये ग्रामदैवत नवलाई देवीचं जागृत मंदिर आहे, तर इकडे अवश्य भेट द्या। गारवा ॲग्रो टुरिझम हे 100 वर्षे लाभलेलं कौलारू घर आहे। कोकणातील खास पदार्थ म्हणून आपण येथे मोदक, तांदळाची भाकरी, ताजा आणि शुद्ध आंब्याचा रस, गोड आप्पे, तसेच कोंबडी वडे, समुद्रातील ताजे मासे, खेकडे किंवा कोळंबी यांसारख्या मांसाहारी पदार्थांची मेजवानी तुम्हाला इथे मिळू शकते। ते पण अस्सल कोकणी सोलकडीसह दिले जाते। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही घावण चटणी, थाळीपीठ, आंबोली चटणी आणि कांदा बटाटा व पोहे यांसारख्या स्वादिष्ट डिश आपल्याला मिळतात। तर मित्रांनो, आता प्रश्न येतो, येथे किती खर्च आहे? सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा, रात्रीचं जेवण आणि बर्ड वॉचिंग ट्रेन या सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो 2000 मध्ये मिळतात। तर मित्रांनो, येथे एकदा अवश्य भेट द्या आणि कोकणातील अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।